ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी। अजित पवारांना 50 फोन केले पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही। निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप केलेत। तर आव्हाडांना दादांच्या भेटीची ओढ का लागली? 50 वेळा फोन करतात आव्हाडांना दादांच्या भेटीची आस का, असा सवाल तटकरेंनी केलाय। तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, पण आमदाराला अगदीच कटोरा घेऊन भीक मागल्यासारखं उभं करू नका। आमदार आमदार आहे। उद्याचं सरकार गेलं तर तुम्हीही फक्त आमदार राहणार आहात। अर्थमंत्र्यांशी तुम्ही या सगळ्या संदर्भात काही बोललात? अर्थमंत्र्यांना मी जवळजवळ 50 पत्र पाठवली, 50 फोन त्यांच्या पीएला केले। सगळ्यांनी सांगितलं अर्थमंत्री काय तुम्हाला अपॉइंटमेंट द्यायला तयार नाहीत। तुमच्या पक्षातले काही आमदार आज अर्थमंत्र्यांच्या अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यावरती होते आणि ते निधीसाठी गेलेले होते। ना जायला पाहिजे ना, आता शेवटी मतदारसंघ आहे आणि निधी मागावा लागेल, त्याला काय इलाज असतो का? पण मला ते बंगल्यातही प्रवेश देणार नाहीत, मग मी काय करू? दादांच्या भेटीची काय आस ओढ लागली त्याचं उत्तर ते जास्ती देऊ शकतील ना। माझ्यापेक्षा उत्तर त्यांच्याकडे जास्त आहे। 50 वेळा कॉल करून पत्र लिहून जे दादांच्या भेटीची आस लागलेली, जशी वारीची आस असते, पंढरीच्या दर्शनाची आस असते, तशी काय या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली तर ते वारकरी सांगू शकतील, मला नाही सांग।